वाल्मिकी रामायण भाग 7। रामसेतू निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असणारा नल कोणाचा पुत्र होता? तुम्हाला माहीत आहे का जांबवंताचा जन्म कसा झाला? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना। जेव्हा भगवान विष्णूने दशरथाचे पुत्रत्व स्वीकारले त्यानंतर ब्रह्मदेवांनी सर्व देवांना त्यांचे सहाय्यक म्हणून जायला सांगितले। अस्वलांच्या स्त्रिया, नागकन्या, किन्नरी, वानर यांच्या गर्भातून तुम्ही त्यांना शोभेल असे पराक्रमी पुत्र उत्पन्न करा। मी आधीच ऋषश्रेष्ठ जांबवंत याला उत्पन्न केलेले आहे। मी एकदा जांभूळ देत होतो तेव्हा तो माझ्या तोंडातून प्रगट झाला असे ब्रह्मदेवाने सांगितले। त्यानंतर त्यांच्या सांगण्याप्रमाणे देवांनी वानर रूपात पुत्र निर्माण केले। देवराज इंद्राने वालीला निर्माण केले, सूर्याने सुग्रीवाला जन्म दिला, बृहस्पतींनी तार या विशालकाय वानराला निर्माण केले। गंधमादन कुबेराचा मुलगा होता। विश्वकर्मांनी नलाला जन्म दिला आणि बहुधा याच कारणाने नलाचा रामसेतू निर्माण करण्यात सिंहाचा वाटा होता। अश्विनी कुमारांनी मैद आणि द्विविद यांना जन्म दिला। वरुणाने सुषेणाला, पर्जन्याने शरभाला, तर महाबली बुद्धिमत्तामध्ये वरिष्ठ असणारे हनुमंतराय हे वायुदेवाचे औरस पुत्र होते। रावणाचा वध करण्यासाठी बलवान समर्थ असे वानरपुत्र निर्माण झाले। हे दर्पयुक्त व बलात वाघा सिंहाप्रमाणे होते। ते दगडावर प्रहार करीत व ते नखांचा आणि दाताचाही शस्त्राप्रमाणे उपयोग करीत। त्या सर्वांना सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे ज्ञान होते। ते पर्वत सुद्धा हलू शकेल व स्थिर वृक्षांनाही तोडण्याची शक्ती त्यांच्यात होती। आपल्या वेगाने ते नद्यांचा स्वामी असणाऱ्या समुद्रालाही स्तब्ध करू शकत होते। ते महासागरासही ओलांडू शकत होते। आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना ते आपल्या सिंहनादाने पाडू शकत होते। असे बलशाही इच्छाप्रमाणे रूप धारण करणारे महाकाय वानर निर्माण झाले। हे प्राकृत वानरापेक्षा वेगळ्या प्रकारचे वानर होते। यातील हजारो वानर प्रमुख पर्वताच्या शिखरांवर राहू लागले। बाकीच्यांनी नाना प्रकारच्या पर्वतरांगा व जंगलाचा आश्रय घेतला। इंद्रकुमार वाली आणि सूर्यपुत्र सुग्रीव हे दोघे भाऊ, तसेच नल, नीर व इतर काही प्रमुख वानर सरदार हे गरुडाप्रमाणे बलशाली आणि युद्धकलेत निपुण असे होते। ते वनात हिंडताना सिंह, वाघ आणि मोठे मोठे नाग या वन्य प्राण्यांचा फडशा पाडत असत। या सर्व वानरांची शक्ती महान होती। त्यांचे शरीर व रूप भयंकर होते। भगवान श्रीरामांच्या मदतीसाठी प्रगट झालेल्या त्या वीर वानरांची ही सारी पृथ्वी भरून गेली होती। यापुढील कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।